चला तर मंडळी, रोजच भाजीला काय करायचं असा प्रश्न पडतो. त्यावेळेला आपण कडधान्याकडे वळतो. तर आज मी छोले भिजत घातले होते. तर इथे पहा, गरम पाण्यामध्ये रात्रभर छोले भिजवून घेतलेली आहे. आता याची ना सोपी आणि झटपट होणारी एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर टिफिनसाठी तुम्हाला भाजी द्यायची असेल ना, तर बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी कुकर घ्यायचं. भिजवलेले जे चणे आहेत ना, ते यामध्ये टाकून घेऊया. आता कुणी कुणी ते शुद्ध पाणी वापरतं, पण इथे आपण दुसरं पाण्याचा वापर करणार आहोत. सर्व भिजवलेले चणे कुकरमध्ये टाकून घेतले आणि अगदी 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. हे चणे तसंच शिजण्यासाठी वेळ लागत नाही, पण भाजीसाठी सुद्धा हे चण्यामधलंच पाणी आपण पुढे वापरणार आहोत. थोडंसं मीठ घालायचं आणि 1 चमचा तेल घालायचं. तेल आणि मिठाने काय होतं, आपल्या चण्यांना छान असा खमंग चव येते त्यामुळे. आणि 2 बटाट्याची सालं काढून ते सुद्धा चण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता आज आपण चण्याची कशी भाजी बनवतोय ना, ते तुम्हाला सांगतेच. तर इकडे कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि वाफ जाईपर्यंत कुकर तसाच ठेवला. आता पूर्णपणे कुकरची वाफ गेली ना, की लगेचच झाकण काढून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता, यामध्ये छोले छान शिजल्या गेलेले आहेत. आता हे अगोदर चेक करून घ्यायचं. छोले मस्त असे शिजवून घ्यायचे आहे बरं का. अगदी सहज हातावरती मॅश होतील ना, अशा प्रकारे शिजवून घ्यायचे, तरच त्याची भाजी परफेक्ट तयार होते. आता छोले शिजले म्हणजे बटाटे शिजलेच असणार, कारण तसंही बटाटे शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. तर आता यामधून बटाटे वेगळे करून घेऊया छोल्यांमधून, आणि छोले सुद्धा काढून घेतले. पाण्याचा वापर करायचा, पण छोले आपल्याला मसाल्यासोबत परतण्यासाठी वेगळे काढून घेतले. आता पहा, आपल्याला ना जे काही झटपट वाटण तयार करायचं आहे ना, त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तर हे वाटण ना अवघ्या अगदी 2-4 मिनिटामध्ये तुम्ही तयार करू शकता. त्यासाठी कांदा पहा असा जाड रफली कट करून घेतलेला आहे. त्यानंतर मीडियम साईजचा एक टॅमॅटो घेतला. टॅमॅटो देखील आपल्याला सेमच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. पहा, चिरून घेण्या अगोदर टॅमॅटो व कांदा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर असा रफली कट करून घ्यायचा आहे. आता इथे कांदा आणि टॅमॅटो कट करून घेतला. 2 मीडियम साईजचे टॅमॅटो आणि 1 मीडियम साईजचा कांदा असं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे. 3 ते 4 लोकांना पुरेल एवढ्या भाजीचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे 4-5 काजू, तसंच 1 इंच आलं टाकलेलं आहे सोलून. त्याचबरोबर 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे यामध्ये. तर पहा, इथे अशा पद्धतीने आपण लसणाच्या पाकळ्या देखील टाकून घेतलेल्या आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला कुकरमध्ये पुन्हा एकदा ठेवायचे आहे. तर ते जे पाणी होतं ना, ते तसंच ठेवलेलं आहे आणि त्यावरतीच ही वाटी ठेवून आपल्याला याला ना 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. जास्त वेळ अजिबात लागत नाही. 2 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट असा कांदा टॅमॅटो सॉफ्ट पडतो. तसंच लसूण आणि आल्याचा सुद्धा कच्चापणा जातो. आपण हे बॉईल करून घेतल्यामुळे काय होतं, याचा ना कच्चापणा कमी होतो आणि त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला चव छान येते. तर पहा, ग्रेव्हीसाठी आपण याला 2 शिट्ट्या करून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता पहा, यामध्ये जे काही पाणी थोडंफार सुटलेलं असेल ना, ते यामध्येच टाकून घ्यायचं, कारण कांदा टॅमॅटोचं पाणी आहे आणि ते चवीला खूप छान लागतं. त्यामुळे यामध्ये टाका. एक्स्ट्राचं पाणी मात्र ही ग्रेव्ही तयार करत असताना आपल्याला घालायचं नाही आणि अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची. त्याचबरोबर आता इकडे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं नेहमीपेक्षा जास्त तेल घालून घ्यायचं. तेलामध्ये तयार ग्रेव्ही आपल्याला टाकून घ्यायची आहे. येथे पहा, सुरुवातीला आपल्याला ही फक्त ग्रेव्ही टाकायची आहे. यामध्ये आलं आणि लसणाचा वापर केल्यामुळे वेगळी आलं आणि लसूण आपल्याला इथे वापरायची नाही, नाहीतर प्रमाण जास्त होतं आणि चव व्यवस्थित लागणार नाही. तर ग्रेव्ही पाहू शकता, ग्रेव्हीची चकाकी सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेली आहे. तर ग्रेव्हीला चकाकी येण्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्की वापरा, जेणेकरून तुमच्या ग्रेव्हीला सुद्धा अशी मस्त क्रीमी चकाकी येईल आणि क्रीमी टेक्स्चरची तुमची ग्रेव्ही तयार होईल. आता झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला पहा अशा पद्धतीने मस्त असा परतवून घ्यायचा आहे. तर पहा, झाकण एकाच वेळेस खूप टाईमापर्यंत ठेवू नका, नाहीतर तुमचा मसाला जो आहे ना, तो तळाला लागेल आणि करपेल. त्यामुळे ना अगदी 1-1.5-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि अशा पद्धतीने मसाला जो आहे ना, तो मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, कढईच्या तळाला आपला मसाला लागत नाही आणि मग मसाला करपला नाही की भाजीला टेस्ट छान येते. मसाला बनवायला अतिशय सोपा आणि झटपट आहे. वेळ अजिबात लागत नाही.
जेव्हा तुम्ही कुकरला शिट्ट्या घेता तेव्हा अवांतर कामंसुद्धा करू शकता. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या ह्या युनिक आणि भन्नाट अशा रेसिपी कुठेपर्यंत पोहोचतात. तसेच तुमच्या मेसेजचे पर्सनली आभारसुद्धा मानता येतील. चला, इथे पुन्हा झाकण काढून चांगलं 2 मिनिटे आपण मस्त असं परतवून घेतल्यानंतर पहा, ग्रेव्हीने पूर्ण तेल सोडलं. त्यानंतर घरगुती मसाला घालायचा आहे 1 चमचा. 1 चमचा कुठलाही गरम मसाला इथे वापरू शकता. मी छोले मसाला वापरलाय. थोडंसं लाल तिखट आणि पाव चम्मचलाही थोडीशी कमी हळद घालून घ्यायची आहे. तर मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता हे संपूर्ण मसाले व्यवस्थित आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. जसेच तुम्ही यामध्ये गरम मसाले ॲड करताना तेव्हा ग्रेव्हीची चकाकी आणखीन वाढते. तसाच तिचा दाणेदारपणा तुम्हाला इथे लक्षात येत असेल. म्हणजे परफेक्ट अशी ग्रेव्ही परतल्या गेलेली आहे. आता जे काही आपलं कुकरमधलं गरम पाणी होतं ना, जे आपण छोले शिजवून घेतलेलं, ते तसंच टाकायचं आहे. नंतर आपण जेव्हा वाटणालाही ग्रेव्ही बनवण्यासाठी टॅमॅटो कांदासुद्धा वाफवून घेतला. त्यामध्ये पाणी बऱ्यापैकी गरम होतं, त्याचा वापर केलेला आहे आपण इथे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साईडला एखादं फ्रेश पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि त्या पाण्याचा इथे वापर करू शकता. त्यानंतर जे शिजवून घेतलेले छोले आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तसंच बटाटा पहा, एकदम रफली कट करायचा आहे. छोटे छोटे पीसमध्ये अजिबात कट करायचा नाही, अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करायचा आहे. आता मी इथे एकाच बटाट्याचा वापर केलेला आहे. तुम्ही पहा, तुम्हाला जर जास्त प्रमाणात मुलांना भाजीमध्ये बटाटा कुस्करून खायला आवडत असेल ना, तर दोन्ही बटाट्याचा इथे वापर करू शकता. आता वापर कमी अधिक हे आपल्या म्हणजे चॉईसनुसार आपण करू शकतो. पाहू शकता, भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे. कमीत कमी तेलामध्ये आज आपण ही छोलेची भाजी बनवत आहोत. तर आता पहा, वरतून पुन्हा एकदा थोडंसं मीठ घालून घेतलंय. तसं आपण छोले शिजवताना मीठ घातलेलं आहे, परंतु आपल्याला इथे भाजीला चव येण्यासाठी सुद्धा अगदी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. म्हणजे कसं छान भाजी तयार होते. आता पहा, भाजी जरी छोले शिजलेले असले ना, तरी मंद गॅसवरती 5 मिनिटं भाजी शिजवून घ्या. जसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो मंद आचेवरती केल्यावर आरक उतरतो, तसंच भाजीमध्ये सुद्धा आरक उतरण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने भाजी बनवा, पण भाजी ना तुम्ही कमीत कमी मीडियम गॅसवरती, एकदम लो गॅसवरती 5 मिनिटे शिजवून घेत जा. म्हणजे भाजीमध्ये आरक छान प्रकारे उतरतो आणि भाजीची चव दुपटीने वाढते. तर मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि आपली छोले बटाटा मिक्स भाजी इथे तयार झालेली आहे. तर मस्त छोले स्पेशल ही भाजी आहे तसं म्हटलं तर, आणि मस्त झालेली आहे, चमचमीत झालेली आहे. या पद्धतीची भाजी तुम्ही घरीच बनवून नक्की खाऊ शकता. एकदम सिंपल सोप्या पद्धतीने, काम झाम नाही. अगदी बाकीचं काम आवरताना आपण ग्रेव्हीच्या मसाल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायला आणि तुम्ही हवं तर एक सोबतच छोले आणि ग्रेव्हीचा मसालासुद्धा शिजवून घेऊ शकता. तर अशाच नवनवीन टिप्स रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या RK फूड रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा. आणि हो, जाता जाता तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या डोक्यामध्ये आत्ता सध्या एक प्रोडक्ट लॉन्च करायचं असं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये चालू आहे. तर तुमचा सपोर्ट जर असेल ना, तर यस असं कमेंटमध्ये नक्की लिहा. चला, भेटूया नवीन रेसिपीसह.